Oh
Hey,
ऐकावलयाची ठेव नेने काही भक्तिभाव पंखाच्या फडकारे उद्धरून नेली खाली ऐकावलयाची ठेव नेने काही भक्तिभाव चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पाय त्याच्या पूजने धाये देव ऐकावलयाची ठेव नेने काही भक्तिभाव कैलासासे नेला भिल्ल पाणी वैसरा ऐकावलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव तुका म्हणे भोळा देव माझा पोळा ऐकावलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव कैसे उधरले अनायासे ऐकावलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव योग विटे तटे भीमरत्या परमपुंडरी मायना लोकने सागते निष्कंद आनंद संगम ब्रह्मणि ब्रह्मणि पांडुरंग गानो प्रधान
पूजते जास्वती प्रदेशम विजयदाते वासनास्यमानं समाधि समूर्ति ज्ञानदेव नमते भुवन पावनी आदित्य जननी जीवांती शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलानयनं योगिभिर्यानगम्यं वन्दे विष्णुं सर्वलोकैकनाथम् ॐ नमो ध्यात्या वेद प्रतिपाद्या जय स्वसंवेद्या आत्मरूपादेवा तुझे गणेशो सकलपतीं प्रकाशो गणे युवतिदासो अवधारी जो जाता भीनो वाकलाश्री जय चातुर्यात्मकला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नविनीया नमो विष्णु जगन्ना विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रबोधा विलासिया नमो जगन्खील पालना मंगलमयी निधाना सजनवन चंद्रना आराध्यलिंगा नमो स्वभाव भजन भजन भवेद भव कुंभ भंजन विष्णुद भव भुवन श्री गुरुराया अपुल्या स्नेहं देवांगेश्वरी दरी मुखया व्यंगिकारी किवाच स्ततिसी करी प्रबंधोडा आदि दयावली धडके ही हात करू माथा पारुकी के जीवने परितके महेशे एवढी जे मेहनीचे करते वाचावे वाणी कवळे कार्य दुनिया से होगा उके लागी जाता सके उतार गलवरणी भल्लोरा काय सेनी पाहुणी रे शिरसागला कवरी मासे कापुरा सुवासुरे हो चंदनाते काय सेनी चरचावे अमृताते निउती रंधावे गगनावरी हो बागे घडी देवी ऐसे श्री गुरुंचे महिमा आकळीता गिरसे साधन हे जाणोनी ज्ञान मन निवांत केले जयंते ज्ञान बोल प्रमाणे सारस्वतावे द्विसी जयंती केली असवता होय सकळी ते जातीकडे ते जीवन श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता मनोजव मारुत तुल्यमेवं नागेंद्रहाय त्रिभुजनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय पावनते भासते पंचानन समान तया श्रोत्यांची आचरणी दान साष्टांग नमन करिता सोडिहाल काही भक्तिभाव पंताच्या भटकारे उद्धरून गेली घरी ऐकायला बोले याची जीवन नेणे काही भक्तिभाव आपल्याला नाही लागायचं तिच्या भाऊ चोरी भिंडी दिला पाहून त्याच्या पूजने धाय देव ऐका नवल याची जीवने काही भक्तिभाव कैलासाचे भिल्ल पाणी बैसला ऐका नवल याची जीवने काही भक्तिभाव तुका म्हणे घोडा देव माझा गोळा ऐका नवल याची जीवने काही भक्तिभाव प्राप्त प्रसंगी आज आपल्या स्मृती गावामध्ये धन्यवाद येते भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये वैकुंठवासी केसरी बाबा यांच्या आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण देवजी बाबा निर्मळ यांच्या कृपा आशीर्वादानं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सण स्थापना केली आहे सन 1999 8 वर्ष किती झाली 26 वर्ष आणि या 26 वर्षामधील आजच्या अखंड
हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची म्हणजे नामसंकीर्तन रूपी सेवा मतसारख्या पामराकडे त्या योग्य तुम्हासारख्या संत सज्जनांच्या दर्शनाचा योग मला मिळाला. मी माझं महत् भाग्य समजतो. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी किंबहुना भगवंताच्या नामसंकीर्तनासाठी निवडलेला अभंग जगन्वंदे जगद्गुरु विश्वमान्य चिन्मय स्वरूप वैराग्य विश्वमणी मराठी वाङ्मयातील थोर संत कवी देहू निवासी तुकोबार यांचा चार चरणाचा अभंग असून आजच्या प्रसंगाला अनुसरून असा अभंग आहे. मनुष्य देहामध्ये हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला जो मनुष्य जीव आहे, या जीवाला या मृत्यू लोकांमध्ये मी कशासाठी आलोय याचं ज्ञान जीव विसरला. म्हणून उडते हे जनन देखवे डोळा आणि येत असे कळवळा. म्हणून यास भगवंतानं संतांच्या रूपाने अवतार घेऊन हे धर्माचं जे तत्वज्ञान आहे हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि तेच आमचा वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. प्रश्न पडणं गरजेचं आहे. मी आलोय कुठून, मी आलोय कुठे, मी आहे कोण, मला करायचंय काय, मी करतोय काय आणि हे सर्व करून मला जायचंय कुठं. इतक्या युनी तयार केल्या. त्याच्यामध्ये भगवंतानं विचार केला माझी ओळख करणारा, माझं ज्ञान असणारा, माझं भजन करणारा, माझी आठवण करणारा याच्यामध्ये एकही नाही. म्हणून काय केलं, सर्व जन्माच्या सेवकी मनुष्य जन्म पावे पाठी या परीस उत्तम कीर्ती मी रचलीच. सर्व जन्माच्या सेवकी मनुष्य जन्म पावे पाठी या परीस उत्तम कीर्ती मी रचलीच. नुसता देह दिला नाही तर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन देणे तो जोडसे नारायण आणि नासे जीवपण भवरोग. नुसती इंद्रिय दिली नाही तर आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीचे समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान दिल जाणपा. ज्ञान ही गोष्ट जीवाला या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य देहाला ज्ञान ही गोष्ट दिली. कशासाठी तर त्याच्याविषयीचं ज्ञान करून घेण्यासाठी. का तर हा आपल्याला मनुष्य देह मिळालाय ना, तो कसा आहे का काही नाही. एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा ना तसा आपल्याला हा देह मिळालेला आहे. हा देह पुन्हा मिळेलच याची आशा नाही. ऐका खात्री. मग आपल्याला आपलं हित याच जीवनामध्ये करून घ्यायचंय. पुनर्मही पुनर्वित्त पुनर्मही पुनर्भार्या येतच सर्व पुनर्लभ्य नरदेह न पुन्हा पुन्हा. काय सांगितलं, जमीन गेली पुन्हा घेता येईल, पैसा गेला पुन्हा कमवता येईल, बायको गेली दुसरी करता येईल. पण हा देह एकदा गेला ना तर पुन्हा मिळणार नाही. का हा दुर्लभ आहे. हा नरदेह दुर्लभ तुम्ही काय करा, वासुदेव 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 म्हणा रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आज आमच्या हिंदू धर्मामध्ये या 12 वर्षाच्या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला आमच्या ठिकाणी उत्सव ठेवलेले आहेत. कशासाठी? लोक देणग्या देतात त्याचा
नुसता भात करून पोटभर रेसून घरात जाऊन झोपायला नाही विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये स्वस्वरूपाचा विसर पडला. काय झाला म्हणला, मी तुपणाची थोर आली सद्गुरु गारुडी बोलवा. आम्हाला स्वस्वरूपाचा विसर पडला आणि म्हणून जीवनामध्ये जन्म मृत्यू आणि संसाराचं दुःख भोगावं लागतंय विठ्ठल. या संसाराला आपण खरा म्हणतो ना, हाच मुळात खरा नाहीये. काय हा खरेपणाचा आभास आहे. संसार म्हटले की काय, सार असल्याचा संभ्रम ज्या ठिकाणी आहे त्याला संसार म्हणतात. काय संसाराची व्याख्या आहे, संसाराती गीते संसार, ज्याच्यामध्ये नेहमी परिवर्तन आहे ना तो संसार आहे. या संसार खरा आहे का, पण आपल्याला खरा वाटतोय आणि म्हणून आपण या संसारामध्ये जास्त रमलो. आणि म्हणून आमच्या संत माया निघले भ्रमला खरे आणि म्हणता मी आणि माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे. अरे बाबा साचो काळे जाईल का, तर धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशूर सर्व विद्या जाऊन काय करा, शरण निघा देवासी विठ्ठल. विश्वासी निर्मितीचं मूळ काय आहे आपल्याकडे, आपल्या संसाराचं मूळ काय आहे, संसाराचं मूळ काय, दुःख आहे. संसाराचं मूळ काय, दुःख आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवना निसर्ग जाऊ दृष्टीने येईल निर्मळ. म्हणजे संसाराचं मूळ काय, दुःख आहे. तसं